यवतमाल में देर से हुई बारिश ने किसानों की चिंता बढ़ा दी है। 23 दिन बाद हुई जोरदार बारिश से कई इलाकों में खेतों की मिट्टी बह गई है, बीज खराब हुए और फसलों को भारी नुकसान पहुंचा है। कई किसानों को अब दोबारा बुआई करनी पड़ रही है, जिससे अतिरिक्त खर्चा का बोझ बढ़ गया है। पहले ही मौसम की मार झेल रहे किसानों के सामने अब आर्थिक संकट खड़ा हो गया है और वे सरकार से मदद की मांग कर रहे हैं। पाऊस जे आहे 20-25 दिवस लेट झालेला आहे आणि जे आम्ही जे लावलेलं आहे 20-25 अगोदर ते दबल्या गेलेलं आहे आणि जे आता जे पावसामुळे जे आहे ते मातीतनी दबल्यामुळे निघून नाही राहिलेलं आहे. त्याच्यानं आता नुकसानच झालेलं आहे त्या याचंवालं. सोयाबीन, पराठी, तूर हे जे पीक आहे हे पाऊस जास्त झाल्यामुळे दबल्या गेलेलं आहे. काय ते आता हे सत्र जे गेलेलं आहे त्याच्यामुळे आता ते पराठी लावली आपण समोर याची येत नाही राहत, पण रोगराई जे आहे ते जास्त येऊ शकते. नवीन जे आहे आता ते दबल्यामुळे कसं आहे ते समोर दबल्यामुळे होऊ शकत नाही आता, कारण परिस्थिती अशी आहे का हे पाऊस जे आहे हे जास्त झाल्यामुळे दबले ना. आता कसं आहे शेतकऱ्याचे बियाणं दबल्यामुळे आता मरूही शकत नाही जगूही शकत नाही, कारण कसं आहे सरकार काही मदत करू शकत नाही. आता यावेळेस मग देऊ नंतर देऊ अशा ढकलत चाललेलं आहे ते. आता कसं आहे आपण दरवर्षी भरतो, दरवर्षी भरूनही बी पीक विमा काही मिळून नाही राहिला. त्याच्याने शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती आहे ती थोडीशी मंदावलेली आहे. काय नाव तुमचं? रमेश गुणारामजी गोहाळे तिन्ही. 2 एकर पराठी आणि भेंडी लावली होती, ती पूर्ण खरडून गेलेली आहे. बेडवर लावली होती, पूर्ण लेवल झालेली आहे. ते थोडा भयंकर पाऊस झालेला आहे. किती रुपयाचं नुकसान झालंय? तरी अंदाजे 15 ते 20 हजाराचा नागरिक बियाणं मजुरी किती 15 ते 20 हजाराचं. ते आता पराठी लेट झाली आहे त्याच्यानं आता ते बोंडळी आणि हे अटॅक होऊ शकते. पराठीच लावणं चालू आहे तिने. जे काही निघली होती पराठी तर त्याच्यामध्ये 5 किलो टोपलं चालू आहे.